हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 29 जानेवारी 2025 वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो आपल्याला ज्या प्रकारे आपण काल प्लॅन केलं होतं, एक्झॅक्टली सेम प्राइस एक्शन आपल्याला बघायला मिळाली निफ्टीमध्ये. सो प्राइस गॅप अप झाली, त्यानंतर एक रिट्रेसमेंट बघायला मिळाली आणि त्यानंतर खूप छान स्पाइक अपसाईड मिळाली. जे लोक पण आपले इनसाइट्स डेली बघतात त्यांना डेफिनेटली ते फायदा झाला असेल आणि नक्की त्यांनी प्रॉफिट केलं असेल. पण तुम्ही जर बघाल की मार्केटमध्ये किती व्होलॅटिलिटी आहे सध्या, जे बजेट येणार आहे, तर त्यामुळे मी डेली तुम्हाला सांगतोय की व्होलॅटिलिटी ही वाढत जाणार आहे जसं जसं बजेट जवळ येईल. तर व्होलॅटिलिटी एवढी आहे की जी प्राइस ज्या प्रकारे वर गेली होती, तर एक दोन कॅन्डलमध्येच प्राइस परत 50 to 60% या ठिकाणी परत खाली आलेली आहे. सो येस, व्होलॅटिलिटी खूप चांगली आहे मार्केटमध्ये. तर आज काय होऊ शकतं, कुठे मार्केट ओपन होऊ शकतं ते बघण्यापूर्वी जर आपण बघितलं युएस मार्केट्समध्ये काय झालंय, युएस मार्केट्समध्ये जे की गॅपडाऊन झाला होता आणि जे की सेलिंग आलं होतं ते सगळं ॲब्झॉर्ब झाल्यासारखं दिसतंय. जे युएस मार्केट्स आहेत किंवा इंडायसिस जे आहे ते चांगल्या प्रकारे थोडंसं वर येऊन क्लोज झालेले आपल्याला काल बघायला मिळाले. S&P असेल, डाव जोन्स असेल, नॅसडॅकने पण छान रिकव्हरी या ठिकाणी टेक इंडेक्स जे आहे ज्याच्यावरती मेजर इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळाला होता टेक स्टॉक्सवरती, तर तिथे सुद्धा एक छान रिकव्हरी आपल्याला काल बघायला मिळते. त्यानंतर डॉलर इंडेक्स बघितलं तर थोडंसं फ्लॅट ट्रेड करत आहे. क्रूड ऑइल जर आपण बघितलं तर थोडंसं रिट्रेस केलेलं आहे क्रूडने हायपासनं. आणि व्होलॅटिलिटी इंडेक्स जे आहे इंडिया विक्स, तर ते सध्या 18ला ट्रेड करते, जे सांगते की व्होलॅटिलिटी चांगल्या प्रमाणात आहे आणि ही आणखी पुढे बजेटपर्यंत वाढत जाणार आहे. त्यानंतर गिफ्ट निफ्टी बघितलं तर गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करते 23,022 या लेवलला, जी आपल्याला फ्लॅट टू समवॉट स्मॉल गॅप अप या ठिकाणी सजेस्ट करते. म्हणजे आपण आज छोट्याशा गॅप अप सोबत किंवा फ्लॅट ओपन होऊ शकतो, मोस्टली फ्लॅटच ओपन होऊ शकतो निफ्टी. आता डेलीवर जर तुम्ही बघितलं कोणत्या प्रकारची या ठिकाणी कॅन्डल प्रिंट झालेली आहे, तर बघाल तर एक परफेक्ट न्यूट्रल कॅन्डल या ठिकाणी बनली आहे डेली टाइम फ्रेमवर. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे डेली टाइम फ्रेमवर ही न्यूट्रल कॅन्डल जर बनतीये, न्यूट्रल कॅन्डलचा अर्थ काय असतो की अ, या ठिकाणी प्राइसमध्ये थोडीशी अनिश्चितता आहे, अस्थिरता पण आहे, प्राइसला समजत नाहीये जायचं कुठे. सो येस, जोपर्यंत या कॅन्डलचा हाय आणि लो ब्रेक होत नाही एका दिशेत, कुठेही चांगली क्लोजिंग मिळत नाही हाय किंवा लोच्या वर, तोपर्यंत प्राइस या रेंजमध्येच राहण्याची खूप जास्त शक्यता आहे. म्हणजे मला पुढे जाण्यापूर्वीच तुम्हाला हे सांगायचं की आज, उद्या आणि परवा प्राइस एक रेंज बनून राहू शकते. म्हणजे ही ऑलरेडी एक रेंज तर प्राइसने बनवलेलीच होती आणि त्याच रेंजमध्ये प्राइस परत येऊन तीच एक रेंज बनून प्राइस इथे कुठेतरी साइडवेज राहू शकते बजेटपर्यंत. सो आज जर ट्रेड करताय तर खूप कॉशियसली कमी क्वांटिटी सोबत, किंवा सरळ-सरळ मी सजेस्ट करेल, की आज उद्या आणि परवा तुम्ही ट्रेड करणं अव्हॉइड करा. कारण प्राइस रेंज बाउंड राहण्याचे चान्सेस जास्त आहे. आपल्याला एक क्लिअर ट्रेंड जो आहे, तो बजेट नंतरच बघायला या ठिकाणी मिळू शकतो. आता छोट्या टाईम फ्रेमवर जर आपण आलो, आजचा एनालिसिस करायचा आहे, तर छोट्या टाईम फ्रेमवर जर तुम्ही बघाल, तर प्राइसने जे की कालचा डे हाय आणि लो तुम्हाला मार्क करायचं, जे न्यूट्रल कॅन्डलचा लो आहे. सो एक लो इथे बनतोय आणि या ठिकाणी एक हाय बनतोय. सो जर कधी प्राइसने आज हायच्या वर या ठिकाणी क्लोजिंग दिली, तर सरळ एक हा रेझिस्टन्स तुमच्या समोर आहे इथे. तर या रेझिस्टन्स या ठिकाणी तुम्ही टार्गेट घेऊ शकता. सिंपल एक छोटासा ट्रेड असेल अपसाइड कॉल मध्ये तुम्ही हा ट्रेड प्लॅन करू शकता. आणि त्यानंतर दुसरा ट्रेड मी तुम्हाला सांगेल, की सपोज प्राइस या ठिकाणी तुम्ही सपोर्ट रेझिस्टन्स पण प्ले करू शकता. जर तुम्ही चांगले स्कॅल्पर असाल, तर छोटे-छोटे ट्रेड्स आणि स्कॅल्पिंग या ठिकाणी होऊ शकते. जर इथे या ठिकाणी रेझिस्टन्स आहे, प्राइस जर परत गॅप अप ओपन होऊन या ठिकाणी जर इथे रेझिस्टन्स फेस करते आणि या ठिकाणी एक परत लोअर हाय या ठिकाणी प्राइसने बनवला आणि ते कन्फर्मेशन नंतर काहीतरी बेरिश पॅटर्न तुम्हाला फॉर्म होतोय. इथे त्यानंतर तुम्ही इथे जे की सपोर्ट आहे हा एरिया, याचं टार्गेट डाउन साइड या ठिकाणी तुम्ही प्लॅन करू शकता. सो असा एक ट्रेड इथे बनतोय. दुसरा ट्रेंड आहे, की जर जे सेफ ट्रेडर्स आहेत, तर प्रॉपर इथे या लोच्या खाली जर क्लोजिंग झाली, तर त्यानंतर तुम्ही एक छोटंसं 23,800 आणि 23,750 टार्गेट डाउनसाइड या ठिकाणी प्लॅन करू शकता, जर हा लो ब्रेक झाला तर. आणि जर कधी प्राइस इथे येतेय आणि इथे एक जो सप्लाय सॉरी डिमांड झोन आहे, या ठिकाणी जो एक क्लिअर खूप चांगला सपोर्ट या ठिकाणी प्राइससाठी डेव्हलप झालेला आहे. तर या ठिकाणी जर तुम्हाला एक रिजेक्शन इथनं जर बघायला मिळतंय आणि एक हायर लो बनलाय, कन्फर्मेशन नंतर बुलिश काही कन्फर्मेशन मिळतंय, बुलिश पॅटर्न्स मिळतात. तर या ठिकाणी त्या कन्फर्मेशनवरती तुम्ही ह्या रेझिस्टन्ससाठी एक टार्गेट, एक छोटासा ट्रेड या ठिकाणी प्लॅन करू शकता. सो असं
तुम्हाला जे रेंज प्ले करावं लागेल, सपोर्ट रेझिस्टन्स या ठिकाणी प्ले करावं लागेल आणि जे थोडंसं कठीण असतं अशा साइडवेज रेंजमध्ये. कारण प्राईसमध्ये व्होलॅटिलिटी पण खूप आहे. काही पण वाईल्ड स्पाइक्स येऊ शकतात. सो इट्स बेटर टू अव्हॉइड दिस ट्रेडिंग सेशन. आपण म्हणू शकतो, की आत्ता स्वतःला थोडंसं आपण काय करूया, की थोडंसं ह्या गोष्टींपासनं इथे रूल्स जे डेव्हलप होतात म्हणजे पाळले पाहिजे आपण, तर ते इथे आपण शिकू शकतो. थोडंसं रूल्स फॉलो करायला. तर अशा प्रकारच्या मार्केटमध्ये स्वतःला तयार केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपला कॅपिटल जो आहे तो वाचवला पाहिजे, जेणेकरून पुढे जी मार्केटमध्ये संधी येणार आहे, तर त्यासाठी आपण सज्ज असू. सो ह्या सर्व गोष्टी अशा मार्केट्समध्ये अ, लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं असतं. कारण हेच मार्केट्स असतात जे आपलं कॅपिटल मोस्ट ऑफ द टाईम वाईप आउट होतं अशा प्रकारच्या मार्केट कंडिशन्समध्ये. सो थोडंसं अलर्ट आणि कॉशियस राहायचंय तुम्हाला या ठिकाणी. आता बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टी काल खूप जास्त पॉझिटिव्ह होती. कारण जसं आपण डिस्कस केलं होतं, की आर-बी-आयने ज्या उपाययोजना केल्या आहेत लिक्विडिटी इंजेक्ट करण्यासाठी, तर त्यामुळे स्पेशली बँक्स खूप चांगल्या पॉझिटिव्ह होत्या काल. आणि बँक निफ्टीने छान मोमेंटम अपसाईड दिलाय. बट तुम्ही जर क्लोजली ऑब्झर्व्ह केलं तर बँक निफ्टी जी आहे ती परत त्याच रेंजमध्ये या ठिकाणी आलेली आपल्याला दिसते. खूप छान रेंज आहे जी व्हिजिबल आहे. तर ही रेंज या ठिकाणी तशीच राहू शकते बजेटपर्यंत. सो जर ही रेंज कुठे ब्रेक होतीये तरच बँक निफ्टी मध्ये या ठिकाणी आपल्याला ट्रेड बघायला मिळणार आहे. सो तोपर्यंत मी जसं सांगितलं बँक निफ्टी मध्ये पण तेच करू शकता, की जर हा एक रेझिस्टन्स आहे आणि या ठिकाणी एक सपोर्ट आहे. रेझिस्टन्सपासून रिव्हर्सल मिळाला तर सपोर्टचं टार्गेट, सपोर्टपासून रिव्हर्सल मिळालं तर रेझिस्टन्सचं टार्गेट, असं तुम्ही या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये सुद्धा प्लॅन करू शकता. सेन्सेक्समध्ये सुद्धा सेम जे निफ्टीमध्ये आपण डिस्कस केलं तेच एनालिसिस या ठिकाणी सेन्सेक्समध्ये सुद्धा अप्लाय होणार आहे. सेन्सेक्समध्ये सुद्धा काल आपल्याला या ठिकाणी न्यूट्रल कॅन्डलच बघायला मिळालेली आहे आणि जर कधी या कॅन्डलचा हाय लो ब्रेक होतोय तर आपल्याला पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये या ठिकाणी प्राइस जाताना दिसेल. सो दॅट्स अ प्लॅन फॉर टुडे. मी हेच सजेस्ट करेल, की जर साइडवेज प्राइस एक्शन आपल्याला बघायला मिळते, प्राइस जर पहिल्या हाल्फमध्ये साइडवेज आहे, तर तुम्ही क्लिअरली तो आजचा दिवस ट्रेड करण्यासाठी अव्हॉइड करा. ट्रेड करू नका आणि तुम्ही दुसरं काही काम करू शकता किंवा थोडंसं बॅक टेस्टिंग तुम्ही चार्ट्सवर करू शकता. दुसरं काही होमवर्क करू शकता. चांगले ट्रेडिंगवरचे बुक्स वाचण्यासाठी हा वेळ युटिलाइज करू शकता. असं वेगळ्या ॲक्टिव्हिटीजवरती थोडंसं लक्ष द्या आणि बजेट नंतर किंवा बजेटच्या दिवशी आपण या ठिकाणी ट्रेड्स प्लॅन करू शकतो. सो येस, एन्जॉय टुडेज ट्रेडिंग सेशन. प्रॉपर जरी ट्रेड करताय तर प्रॉपर डिसिप्लिन आणि रूल सोबतच ट्रेड करा. ओव्हर एक्सपोज करू नका. कमीत कमी क्वांटिटी सोबत ट्रेड करा. स्ट्रिक्ट स्टॉप लॉस सोबत ट्रेड करा आणि येस, एन्जॉय टुडेज ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्समध्ये. तोपर्यंत थँक यू सो मच. हॅव अ नाईस डे. टेक केअर.